या दुसऱ्या अध्यायामध्ये नामधारक आणि सिद्धमुनी संवाद करताना दिसतात. नामधारक आपल्या दुःखाचे निराकरण विचारतो, तेव्हा सिद्धमुनी त्याला गुरु महिमा समजावतात. यातून गुरु जीवनाचा खरा मार्गदर्शन आहे हे कळते. या तिसऱ्या अध्यायात भगवान दत्तात्रय प्रकट होताना दिसतात. भक्त त्यांच्या चरणी नतमस्तक झाले आहेत. गुरु हेच साक्षात परमेश्वर आहेत हे या प्रसंगातून स्पष्ट होते. श्रद्धेने गुरूंची भक्ती केल्यास दर्शन मिळते. या चौथ्या अध्यायात अनुसूया माता आपल्या बालकांना प्रेमाने सांभाळताना दिसतात. त्यांच्या पतिव्रता धर्मामुळे देवही बाळरूपात प्रकट झाले. ही कथा स्त्रीच्या शक्तीचे आणि श्रद्धेचे महत्त्व सांगते. या 5व्या अध्यायामध्ये एक साध्वी स्त्री अतिथीला भिक्षा देताना दिसते. ती पूर्ण श्रद्धेने सेवा करत आहे. यातून आपल्याला शिकायला मिळते की अतिथी सेवा म्हणजे ईश्वर सेवा होय. श्रद्धा आणि सेवा केल्याने गुरुकृपा मिळते. या 5व्या अध्यायात रावणाचा अहंकार आणि त्याची शक्ती दिसून येते. परंतु कितीही बलवान असला तरी गुरु आणि ज्ञानाशिवाय तो अपूर्णच राहतो. या प्रसंगातून आपल्याला शिकायला मिळते की अहंकार सोडून गुरूंचा आश्रय घेणे आवश्यक आहे. गुरुकृपेशिवाय खरे ज्ञान मिळत नाही.